नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. तर आता 1 वाजतापासून खरीप रब्बी पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. या बँक खात्यांमध्ये आता बँकेची नवीन यादी इथं आलेली आहे. याचप्रमाणे शेतकऱ्यांची देखील नवीन यादी इथं आलेली आहे. या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही लगेच तपासा, तरच तुमच्या खात्यामध्ये आज 1 वाजतापासून पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केला जाईल. यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, तर तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता ज्या कोणा शेतकरी बांधवांना पीक विमा आलेला नसेल तर अशांनी तक्रार करून देखील तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मोबाईलची देखील स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे. आजची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम 21,000 रुपये इथं जमा होत आहे. आता यामध्ये जे की शेतकरी बांधव मंजूर झालेले आहे. आता राज्यभरामध्ये पीक विमा वाटप आता सुरू झालेलं आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथे येतील. बरेच शेतकरी बांधवांना आज सकाळपासूनच SMS इथं सुटलेले आहे. तर आता यामध्ये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. यामध्ये जे की बँकेची यादी आहे. सर्वप्रथम यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये पैसे जमा सुरू झालेले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पंजाब नॅशनल बँकमध्ये म्हणजे काही खात्यांमध्ये जमा होत आहे. कॅनरा बँकमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जमा सुरू झालेले आहे. बँक ऑफ बडोदामध्ये जमा सुरू. इंडियन बँकमध्ये काही जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. HDFC बँकमध्ये DBT सुरू झालेली आहे. ICICI बँकमध्ये पैसे जमा होत आहे. ॲक्सिस बँक म्हणजे काही खात्यांमध्ये पैसे तर येत आहे. हॅगे बँकमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. एअरटेल पेमेंट बँकमध्ये DBT सुरू झालेले आहे. पोस्टाचं जे काही खातं आहे त्यामध्ये ग्रामीण भागातील पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे आता असं नाही की सर्व जिल्ह्यात याच बँक खात्यांमध्ये पैसे इथे येतील. आता जे की तुम्ही पीक विमा फॉर्म भरताना जे की बँकेचं पासबुक दिलं होतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करा की तुमचे पैसे जमा झाले की नाही. आता जमा जर झालेले नसेल तर अशासाठी हेल्पलाईन नंबर आलेला आहे 14447. तर यावरती लगेच कॉल करा. आता कॉल कशासाठी तुम्ही करू शकता, ज्यांचे कोणाचे पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत, ज्यांचा अर्ज पेंडिंग दाखवत आहे, याचप्रमाणे ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, ज्यांचं पीक विम्याच्या यादीमध्ये नाव नाही, बँक खाते चुकीचे दिलेले आहे, आधारची समस्या, KYC बँकेची राहिलेली आहे, त्याचप्रमाणे अर्ज क्रमांक माहिती, पीक विम्याचा क्लेम, चुकीची माहिती नोंद किंवा पिकाची नोंद चुकीची केलेली आहे, नुकसान भरपाई माहिती, जिल्ह्यानुसार वाटप, पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क, तक्रार नोंद, तर अशा विविधसाठी तुम्ही 14447 तर या नंबरवरती कॉल करू शकता. कॉल करताना आधार नंबर, मोबाईल नंबर, जे काही अर्ज क्रमांक तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा 7/8. आता 1600 कोटी रुपयाचा पीक विमा जे की आज 1 वाजतापासून दुपारी 1 वाजल्यापासून पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. आता या जिल्ह्यांमध्ये आता सर्वप्रथम नाशिकमध्ये जे की यामध्ये आपण पाहणार नाशिकमध्ये 3,50,000 शेतकरी बांधवांना 155 कोटी जमा सुरू झालेले आहे. अहमदनगरमध्ये 2,31,000 शेतकरी बांधवांना 160 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. सोलापूरमध्ये 1,82,000 शेतकरी बांधवांना 111 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. धाराशिवमध्ये 4,98,000 शेतकरी बांधवांना 218 कोटी रुपये सुरू झालेले आहे. जालन्यामध्ये 3,70,000 शेतकरी बांधवांना 160 कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि वाटप देखील सुरू झालेले आहे. परभणीमध्ये 4,41,000 शेतकरी बांधवांना 206 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लातूरमध्ये 2,19,000 शेतकरी बांधवांना 244 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात. अकोल्यामध्ये जे काही 1,77,000 शेतकरी बांधवांना यामध्ये 97 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू. बुलढाण्यामध्ये 36,000 शेतकरी बांधवांना 18 कोटी. नागपूरमध्ये 63,000 शेतकरी बांधवांना 52 कोटी. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा केले जाणार आहे. नागपूर झाल्यानंतर इथे आपल्या इथे सांगलीमध्ये 98,000 शेतकरी बांधवांना 22 कोटी रुपये जमा सुरू. साताऱ्यामध्ये 40,000 शेतकरी बांधवांना 6 कोटी. जळगावमध्ये 16,000 शेतकरी बांधवांना 4 कोटी. अमरावतीमध्ये 10,000 शेतकरी बांधवांना 8 लाख. बीडमध्ये 2,85,000 शेतकरी बांधवांना 175 कोटी. नांदेडमध्ये 3,10,000 शेतकरी बांधवांना 188 कोटी. हिंगोलीमध्ये 1,25,000 शेतकरी बांधवांना 66 कोटी. यवतमाळमध्ये 2,70,000 शेतकरी बांधवांना 145 कोटी. वाशिममध्ये 1,42,000 शेतकरी बांधवांना 82 कोटी. वर्ध्यामध्ये 92,000 शेतकरी बांधवांना 58 कोटी. आता हा जो निधी आहे ते थेट DBTद्वारे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे. आता इथे आपलं चंद्रपूरमध्ये 88,000 शेतकरी बांधवांना 49 कोटी. गडचिरोलीमध्ये 54,000 शेतकरी बांधवांना 28 कोटी. धुळेमध्ये 1,15,000 शेतकरी बांधवांना 61 कोटी. नंदुरबारमध्ये 96,000 शेतकरी बांधवांना 44 कोटी.
यानंतर इथे आता हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे 1 वाजल्यापासून. आता पेंडिंग जे काही जिल्हे आहेत तर यामध्ये पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जळगाव तर हे संपूर्ण जिल्हे काय पेंडिंगमध्ये आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये आता डीबीटीच्या द्वारे थेट पैसे खात्यामध्ये येत आहेत, टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. आता कोणाला पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे. ज्या शेतकरी बांधवांचा अर्ज मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, खरीप आहे, रब्बी आहे, त्याचप्रमाणे ई केवायसी पूर्ण आहे, बँक खाते ऍक्टिव्ह आहे. आता ज्यांचा क्लेम पीक विमा कंपनीकडून मंजूर झालेला आहे तर अशांना पीक विम्याचे पैसे तर येत आहेत. तर आता यामध्ये एसबीआय बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर अशा बँक खात्यांमध्ये पैसे तर येत आहे. ज्यांना कोणाला आलेलं नसेल तर अशाने तक्रार अर्ज द्यायचा आहे पीक विमा कंपनीला. प्रति व्यवस्थापक कंपनी तालुका जिल्हा पीक विमा खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज. महोदय, मी खाली सही करणारा अर्जदार किंवा शेतकरी पिकाचा पीक विमा काढलेला आहे, माझ्या पिकाचा पीक विमा अजून मंजूर झालेला नाही किंवा मंजूर झालेला आहे परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे. याप्रमाणे तुम्ही लेखी अर्ज देऊ शकता. तुम्ही मनाने लिहिला तरी चालेल. शेतकऱ्यांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पिकाचा प्रकार, खरीप आहे, रब्बी आहे, कोणतं पीक आहे, अर्ज क्रमांक द्यायचा आहे. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करावी ही नम्र विनंती. त्यासोबत तुम्हाला जोडायचे आहे आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती 7/8 आणि इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत. आता ज्या ज्या शेतकरी बांधवांना जो काही खरीप रब्बी पीक विमा आज दुपारी 1 वाजल्यापासून जमा होत आहे, असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील. 1600 कोटी रुपयाचा जो काही पीक माहिती अखेर मंजूर झालेला आहे, निधीनुसार टप्प्याटप्प्याने इथं जमा होणार आहे. येत्या 15 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये इथं पीक विमा जमा होईल. तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे व तुमच्या खात्यामध्ये व तुम्हाला जर अधिक पीक विमा मिळाला नसेल तर लगेच तक्रार करा. आता पीक विमा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही. याचप्रमाणे जर तुम्ही पीक विमा फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला अधिक पीक विमा मिळालेला नसेल तर हा फॉर्म भरा आणि पीक विमा मिळवा. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर लगेच बघा. अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारचे पीक विमा संदर्भात अपडेट्स बघायला मिळेल. थँक्यू.